रना रना रनु रे नमस्कार मंडळी, मी श्रेया सावंत फील्ड कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर आज आम्ही आलो आहोत राजापूरमधल्या धूतपापेश्वर या मंदिरामध्ये. या मंदिराचा पूर्ण व्हिडिओ मी याआधी सुद्धा या चॅनलवर टाकला आहे. पावसाळा सुरू झाला की कोकणातले जे मंदिर आहेत ते खूपच खुलून दिसायला लागतात. तर या पावसाळ्यात सुद्धा आपण कुठे जायचं म्हणून आम्ही आज आता राजापूरमध्ये फिरायला आलो आहोत. तर फर्स्ट पॉईंट जो आहे तो आम्ही आता धूतपापेश्वर मंदिराकडनं सुरुवात करणार आहोत. तर गुगल मॅपवर टाकून तुम्ही येऊ शकता डायरेक्टली. आणि मंदिराजवळ जायला जो रोड आहे तो अरुंद आहे, पण गाडी तशी बघितलं तर 300-200 मीटरपर्यंत गाडी येते. त्यानंतर एक बोर्डसुद्धा लावलेला असणार आहे की 4 व्हीलर इथे पार्किंग करा, पुढे रोड अरुंद आहे. तर त्या ठिकाणी गाडी पार्क करून आता आम्ही पुढे चालत निघालो आहोत. माझ्याबरोबर आहे माझा भाऊ सौरभ, तुम्ही ओळखतातच, आणि पूजा आणि तिचा भाऊ. तर आत्ता आपण जस्ट देवळाच्या एंट्रन्सवर पोचलो. तुम्हाला मी दाखवते ह्या साईडला मंदिर. ओके, कसं आजी पन्नास आहे घेऊ देते. पाप धुवून टाकणारे मंदिर म्हणजे धूतपापेश्वर. 1000 ते 1200 वर्षांचा इतिहास अभिमानाने मिरवीत धूतपापेश्वर हे मंदिर प्राचीनतेची साक्ष देत उभे आहे. डोंगराच्या कुशीत दडलेलं, निसर्ग सौंदर्य ओतप्रेत भरलेलं, अजरामर शिल्पकलेची कलाकुसर असलेले हे मंदिर देव श्री धूतपापेश्वर आणि इथला रमणीय परिसर पर्यटकांना भुरळ पाडत आहे. बघता क्षणी मन प्रसन्न व्हावे असे स्वर्गीय अनुभूती देणारे शांत व रमणीय ठिकाण आहे हे. या मंदिराचा इतिहास म्हणजे जी आख्यायिका सांगितली आहे ती थोडक्यात मी तुम्हाला सांगते. राजापूरच्या परिसरात नियोबा भट नावाचा एक गरीब माणूस राहत होता. काशी विश्वेश्वर दर्शन आणि गंगा स्नान करण्यास हे शिवभक्त दरवर्षी काशीला जात. परंतु वृद्धावस्थेत पुढे इतक्या दूर जाईना. त्यांच्याकडे एक गाय होती. तिने अचानक दूध देणे बंद केल्यामुळे त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली. रानात जाऊन एके ठिकाणी ती गाय झाडाखाली पाना सोडत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी रागाने त्या खडकावर कुऱ्हाडीचा घाव घातला. त्या खडकाचा एक खडपा उडून विशाळगडजवळ कासर्डे गावे जाऊन पडला आणि त्याचे नाव कपालेश्वर लिंग झाले. मूळ खडक त्याच स्थानी राहिला. नियोभटांना त्या खडकात तुटलेलं शिवलिंग आढळले. त्यांना खूप वाईट वाटले, कारण शिवलिंग भंग झाले त्याला आपणच कारणीभूत आहोत असे त्यांना वाटले. आजही ते स्वयंभू शिवलिंग तुटलेलंच आहे. खडक फोडल्यावरही ती गाय पळू लागली. तिने मंदिराच्या शेजारी डोहात उडी घेतली. निस्सीम शिवभक्त असलेले नियोबा भटांना खूप वाईट वाटले. शिवलिंग भंग आणि पवित्र गायीचा मृत्यू यास आपणच जबाबदार आहोत असे म्हणून पापाचे प्रायश्चित्त म्हणून नियोबाही धावले आणि त्यांनीही कोटी तीर्थात देह विसर्जन केले. अशी होती ही आख्यायिका. dani dani tada kanom kanom tomo dani dani tadani nadir de tum der tum dir tana de tam tum dir tam tum der tak dik da da din kir than ta da tin na kan kin tran ta tha ta da de na ta na de na या मंदिराची जी आख्यायिका आहे ती मी
मागील व्हिडिओमध्ये कवर केलेली आहे. तर आत्ता मी लास्ट टाईम जेव्हा आलेलो त्यावेळी हे जे देऊळ आहे त्याचं बांधकामाचं काम चालू होतं डागडुजीचं. तर आत्ता मी मंदिराच्या वरच्या फ्लोअरला आली आहे. खूप सुंदर मंदिर आहे. लाकडी ह्याच्यात ते मंदिर बांधलेलं आहे आणि काळ्या कलरच्या दगडांचा वापर केल्यामुळे खूप छान आहे. तर पूजा, तू या मंदिरात आधी आलेलीस? हो, या मंदिरात आम्ही आलेलो खूप वर्षांपूर्वी, पण त्याआधी असं काही स्ट्रक्चर बांधलेलं नव्हतं. जस्ट एक नॉर्मल मंदिर होतं. ओके, केव्हा आलेली? भरपूर वर्ष झाली, आय थिंक 7-8 वर्ष झाली. शाळेच्या ट्रिपमध्ये? हां, कॉलेजच्या ट्रिपमधून. ओ वा, मस्त. आता आम्ही मंदिराच्या बाहेर फेरफटका मारतोय आणि खूप जोरदार पाऊस असतो ना त्यावेळी हा जो धबधबा आहे हा दिसतो तुम्हाला, याच्या बाजूला उभं राहायची पण हिंमत होत नाही. आणि पूर्वी हा कठडा वगैरे काही नव्हता, एवढा उंच नव्हता. आता ते सेफ्टीच्या दृष्टीने खूप चांगलं केलं आहे. त्याचबरोबर इथे वरती हा ब्रिज आहे. तर आपण आता ब्रिजच्या वरती जाऊया आणि वरून व्ह्यू बघूया मंदिराचा पूर्ण. ही छोटी छोटी मंदिरं आहेत या मेन मंदिराच्या आवारात. आई रे मिलन तो है, 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 आई रे मिलन तो है. पिया कटत नाही पिया गरे सा पिया रे गम परे सा पिया कटत नाही पिया कटत नाही. वाव, खूप सुंदर व्ह्यू भेटतोय वरून आपल्याला. पाऊस अजून तसा म्हणण्यासारखा सुरू झाला नाहीये. ते लोक तिकडे आहेत, नवीन मोबाईल घेतलेला याची क्लिअरिटी चेक करतायत. तर या मंदिराच्या आवारातली ही जी नदी आहे, इथून जे पाणी खूप क्लिअर पाणी आहे. इथून खाली मासे सुद्धा दिसत आहेत. आणि हा जो वॉटरफॉल आहे त्या वॉटरफॉलमुळे हा एक फोटो काढण्यासाठी खूप चांगला स्पॉट आहे. सगळेच जण इथे फोटो काढत आहेत. सो हा पॉईंट त्यांनी म्हणजे आधी फक्त मंदिर होतं, पण आता खूप सुंदररित्या बांधलं आहे मंदिर. म्हणजे त्याची जी मंदिराचे जे ओरिजिनल जे आहे ते सुद्धा त्यांनी जपून प्रॉपर बांधलेलं आहे. तर मला वॉटरफॉल दाखवते मी. वॉटरफॉल आहे, तर या ठिकाणी फोटोज खूप छान येते. सर्व पर्यटक इथे फोटो काढायला थांबले आहेत. तर या मंदिरात येऊन आम्हाला तर खूप फ्रेश वाटलं. तर तुम्ही सुद्धा जरूर पावसाळ्यात या मंदिराला भेट द्या. खूप सुंदर आहे हे मंदिर. तर चला, तर मग पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि त्याआधी आम्ही राजापूरमधला तर दुसरासुद्धा पॉईंट करायला जातो आहे. तो कुठे जातो आहे ते तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पहा. बाय.